आणि येत्या 4 तारखेला 4 जूनला नागपूर आणि रामटेक या 2 लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत होते। यामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या आंब्यांचे लिलाव हे व्यापाऱ्यांना बाजार समितीतल्या रस्त्यावरती घ्यावे लागतात। त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघेही नाराजी व्यक्त करतात। तर मतमोजणीच्या काळात 4 दिवस बाजारपेठा बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभेच्या स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्या। सोबतच 4 जूनला या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील इथे मतमोजणी होणार आहे। जर का आपण बघितलं ना तर इथे जे 3 वेगवेगळे हॉल आहे ते मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहे। त्यामुळे या हॉलमध्ये जो फळांचा लिलाव होतो तो आता रस्त्यावर व्हायला लागलेला आहे। त्यामुळे काहीशी इथल्या व्यापाऱ्यांची नाराजी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की नेहमी इथे जेव्हा मतमोजणी होते तेव्हा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं, त्याचा रोजगारावर मोठा परिणाम पडतो। त्यामुळे इतरत्र ज्या काही संस्था आहे, विद्यापीठ असेल किंवा इतरही शैक्षणिक संस्था आहे त्याचा वापर करावा, जेणेकरून व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना याचा त्रास होणार नाही। आपण बघू शकतो की सध्या दुपारचा लिलाव सुरू आहे, आंब्याचा हा लिलाव सुरू आहे आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा आंबा इथे विक्रीसाठी आलेला आहे। नाराजीचं कारण काय आणि काय मागणी आहे तुमची? देखिए तुषार, आप मार्केट की हालत देख रहे होंगे। ये कलेक्टर ऑफिस का, कलेक्टर साहब का बेतुका फरमान, जो यहाँ पे काउंटिंग कराने का उनका निर्णय, हमने कलेक्टर साहब से आग्रह भी किए कि 2014 में हमने पिटीशन डाले थे हाई कोर्ट में, तब कलेक्टर ऑफिस से बोला गया था, कलेक्टर साहब के ऑफिस से हाई कोर्ट में एफिडेविट दिया गया था कि आने वाले 2019 और 2024 में यहाँ काउंटिंग नहीं करेंगे। हमने कलेक्टर साहब से आग्रह किया कि यहाँ पे काउंटिंग न कराई जाए, क्योंकि ये वो मार्केट, फल मार्केट है जो आम का सीजन रहता है, आम फलों का राजा है। यहाँ पे आम करोड़ों रुपए का आम डेली आता है। बाजार समिति एकदम निष्क्रिय हो गई है और कलेक्टर साहब ने इसका संज्ञान लेना चाहिए आज के आज। और आगे इनका जो फरमान आने वाला है कि 3 दिन 4 दिन मार्केट बंद करे, उसका भी हमारा विरोध है। यह हमारा एक यानी इसीलिए हम लोग इसका निषेध करते हैं। प्रशासनाच्या घेतलेल्या या निर्णयाचा त्याच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।